ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद पिंपळे। पाहूया काही ठळक वृत्त। आषाढी एकादशी निमित्त जामनेर शहरातील लॉर्ड गणेशा इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे धार्मिक व भक्तिमय वातावरणात भव्य पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले। शहरातील विविध मार्गांवरून काढण्यात आलेल्या या दिंडीत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। दिंडीत शाळेतील विद्यार्थ्यांनी संतांच्या विविध वेशभूषा साकारत वारकरी परंपरेचा सुंदर आविष्कार घडवला। विठ्ठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासह वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले। टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला। ही दिंडी नगर परिषद चौकात पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांनी आकर्षक गीतांवर भक्तिपर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली। कार्यक्रमादरम्यान जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले। यावेळी नगरसेवकांसह मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी शाळेचे संचालक मंडळ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भक्ती, संस्कार आणि भारतीय वारकरी परंपरेचे दर्शन घडवणारा हा आषाढी एकादशीचा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला।
हो सर ते स्टँड आहे एवढा पुढे आम्ही बातमी आले नाव तुमची ठीक आहे ना आमच्याकडून घ्या तुम्ही काय पाहिजे एवढं स्टँड घेतलं एवढं मोठं जात आहे मग स्टँड आहे तर मग मध्ये जायची गरज नाही ना महाराज की, पंढरीनाथ महाराज की।
शांततेत या ठिकाणी उभं राहायचंय. आज या पवित्र आषाढी एकादशीच्या मंगलमय पर्वावर आपल्या शिक्षणाची भंडारी बालमित्रांचे या ठिकाणी मी लॉर्ड गणेशा परिवार जामनेरच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आजचा आपला जो मध्यवर्ती चौक आहे हा केवळ चौक नाही राहिलेला आहे, तर तो पंढरीच्या चंद्रभागेचे रूप धारण करून भक्तिरसाने न्हावून निघालेला आहे. टाळ मृदुंगाचा गजर, विठ्ठल नामाचा गजर आणि वारकऱ्यांच्या मुखी असलेलं हरिनाम. कृपया शांत बसा सर्वांनी आणि खाली बसून घ्या. इकडून तिकडे कृपया कुणी जाऊ नका, आपापली जागा घ्या आणि या क्षणाचा पूजा करूया. राजांच्या पूजनानंतर आपण आरतीकडे वळणार आहोत. सर्वप्रथम गणपतीची आरती होईल, त्यानंतर विठ्ठलाची आरती होईल. सर्वजण कृपया शांत. चला नाटिकेला आपण सुरुवात करूया. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की. महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत अनेक संतांनी जन्म घेऊन समाजाला भक्ती, ज्ञान आणि मानवतेचा मार्ग दाखवला. या संत परंपरेतील एक महान नाव म्हणजे संत निवृत्तीनाथ. ते केवळ संत नव्हते, तर आपल्या भावंडांचे गुरु, मार्गदर्शक आणि आधार होते. निवृत्ती जीवनाचा खरा अर्थ बाह्य जगात नाही, तर आत्मज्ञानात आहे. परमेश्वर प्रत्येक जीवामध्ये आहे. भक्ती आणि ज्ञानाचा मार्ग स्वीकार. गुरुदेव, तुमच्या कृपेने मला सत्याचा मार्ग मिळाला. हे ज्ञान पुढे आयुष्यभर समाजाच्या कल्याणासाठी वापरले. गहिनीनाथांच्या कृपेने निवृत्तीनाथांना आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झाले आणि त्यांनी आपल्या भावंडांना योग्य मार्ग दाखवला. दादा, आम्हाला जीवनाचा खरा मार्ग कोणता हे सांगा. ज्ञानेश्वरा, या जगात प्रेम, दया आणि भक्तीपेक्षा मोठे काहीही नाही. प्रत्येक जीवामध्ये परमेश्वर आहे. दादा, आम्ही नेहमी सत्य आणि सेवा भावाचा मार्ग स्वीकारतो. आम्ही सर्वांशी प्रेमाने वागू आणि भक्तीचा संदेश देऊ. लक्षात ठेवा, ज्ञान तेव्हा श्रेष्ठ असते जेव्हा त्यातून समाजाचे कल्याण होते. महाराज, समाजात भेदभाव आणि अज्ञान वाढत आहे. आम्हाला योग्य मार्ग दाखवा महाराज. ईश्वराच्या दृष्टीने सर्व समान आहे. माणसाची ओळख त्याच्या कर्माने होते, जन्माने नाही. महाराज, आम्हाला भक्तीचा मार्ग दाखवा. राम कृष्ण हरी. नामस्मरण करा, मन शुद्ध ठेवा आणि प्रत्येकाशी प्रेमाने वागा. आपला मार्ग एकच आहे.
भक्ती ज्ञान आणि मानवसेवा. संत निवृत्तीनाथांनी आपल्या भावंडांना आणि समाजाला ज्ञान, संयम आणि भक्तीचा मार्ग दाखवला. त्यांच्या गुरुकृपेच्या प्रकाशामुळेच पुढे संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव आणि संत मुक्ताबाई यांचे तेज संपूर्ण महाराष्ट्रात पसरले. संत निवृत्तीनाथांचा संदेश. गुरु हा जीवनाचा दीप आहे, तर भक्ती हा जीवनाचा मार्ग आहे. रामकृष्ण हरी. आवडला? ड्रामा आवडला? नाटिका आवडली? आषाढी आली, पण सासवड गावात दोन भाग आहेत. एकीकडे स्त्रिया व दुसरीकडे पुरुष, यांच्या मधोमध भेदभावाची भिंत. आज आपण बघणार आहोत संत सोपान देवांनी ही भिंत कशी पाडली. आमच्या शाळेत फक्त पुरुष शिकतील, बाकीच्यांनी शेतात काम करावे. पाटील, मला पण लिहायला वाचायला शिकायचे. मी पण ज्ञानेश्वरांचे अभंग वाचे. तुझी जागा कुठे आहे ते बघ. थांबा. ज्ञान हे सूर्यप्रकाशासारखे आहे. ते सर्वांसाठी आहे. मग भेद कशासाठी? सोपान देवांनी शाळा काढली, पण मंदिरात नाही, नदी काठावर. कारण ज्ञानाला भिंत नसते. मुलांनो, या आज आपण शिकणार माणुसकी. राधा, ये पुढे. तू पहिले अक्षर लिही. महाराज, मला मारतील. कोणीच मारणार नाही. पाटील, तुम्हीही बसा. तुमच्या मुलाबरोबर राधाही बसेल. हे चालणार नाही, आमची अब्रू जाईल. अब्रू माणसा माणसात भेद केल्याने जाते, सोबत शिकल्याने नाही. मनुष्य एक जात, मानव धर्म हाच श्रेष्ठ. हेच आमचे तत्वज्ञान. महाराज बरोबर बोलतात. ज्ञान दिल्याने कमी होत नाही, वाढते. महाराज, हे लोक नदी काठची झाडे तोडत आहेत. पाऊस नाही आला तर. थांबा. नदी ही आपली आई आहे. झाडे तोडली तर पाऊस कसा येईल? शेती कशी होईल? पण लाकूड हवे ना. एक झाड तोडा, दोन लावा. स्त्रीला घरात बंद करू नका. आनंदी, तू पण शाळेत शिकवायला ये. मी काय शिकवणार? स्वयंपाक, आरोग्य, बचत. स्त्री शिकली की दोन घरे सावरतात. महाराज, आम्ही चुकलो. आम्ही पण झाडे लावू. खरी भक्ती म्हणजे नम्रता, प्रेम आणि मानवतेची सेवा. म्हणून भेदभाव विसरून प्रेमाचा दीप लावूया. यानंतर आहे ग्रीन. मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई समाजात ज्ञानाचा संदेश देत होते. पण त्या काळी जातीभेद आणि अहंकार मोठ्या प्रमाणात होता. हे कोण? संन्याशाची मुले? यांना वेद सांगण्याचा अधिकार नाही. यांना धर्म काय कळणार? ज्ञानाला जन्माची गरज नसते. ज्ञान हे परमेश्वराचे असते. जर तू इतकाच ज्ञानी असशील तर या रेड्याकडून वेद बदलून दाखव. हे कसं शक्य आहे? ज्ञानेश्वर, शांत रहा. सत्याचा विजय निश्चित आहे. प्रत्येक जीवामध्ये परमेश्वर आहे. मग हा रेडा वेगळा कसा? हे परमेश्वरा, तुझा अंश प्रत्येक प्राण्यात आहे. जर माझी भक्ती खरी असेल तर या मुक्या जीवाच्या मुखातून तुझे ज्ञान प्रकट होऊ दे. क्षणभरात संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले आणि त्या मुक्या रेड्याच्या मुखातून वेदांचे उच्चारण सुरू झाले. Yadasya Devam Rutijam Otaram Ratma
आम्ही अहंकार केला, आम्हाला क्षमा करा. क्षमा हीच संतांची ओळख आहे. सर्व जीवांमध्ये परमेश्वर आहे, कुणालाही कमी लेखू नका. या एका प्रसंगाने प्रत्येक जीवात आहे. भेदभाव नव्हे तर समतेने समाज महान होतो. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले की माणसाचा मोठेपणा त्याच्या जन्माने नव्हे तर ज्ञान, भक्ती आणि सदाचाराने ठरतो. चला आपण ही भेदभाव विसरून प्रेम, समता आणि मानवतेचा स्वीकार करूया. मुक्ताबाईच्या जीवनातील एक प्रसंग पाहणार. हा प्रसंग आपल्याला प्रेम, क्षमा आणि चमत्कारापेक्षा मोठी असलेली संतांची करुणा शिकवते. मुक्ताई, आज खूप दिवसांनी मांडे खावंसं वाटतंय. हो ताई, तू आज छान मांडे करून दे. नक्की, मी लगेच कुंभाराकडून खापर घेऊन येते. काका, मला एक खापर द्या, मला मांडे भाजायचे आहेत. थांबा, या संन्याशांच्या मुलांना कोणीही खापर देणार नाही. जर दिली तर माझ्याशी गाठ आहे. माफ कर बाळा, मी तुला खापर देऊ शकणार नाही. काय झालं मुक्ताई? दादा, विसोबांनी कुणाला एवढंच ना, काळजी करू नकोस. मुक्ताई, माझ्या पाठीवरच मांडे भाज. दादा, हे कसं शक्य आहे? देवावर विश्वास ठेव. अरे, इथे खरे संत आहेत. मी किती मोठी चूक केली. मला माफ करा, मी अहंकाराने आंधळा झालो होतो. ज्याला स्वतःची चूक कळते तोच खरा मोठा. आम्ही तुम्हाला मनापासून क्षमा करतो. अहंकार सोडून प्रेमाचा मार्ग स्वीकार. या प्रसंगातून आपल्याला शिकायला मिळते की अहंकार माणसाला लहान बनवतो, तर क्षमा आणि प्रेम माणसाला संत बनवतात. संत मुक्ताबाई आणि संत ज्ञानेश्वरांनी क्षमा, करुणा आणि नम्रतेचा संदेश दिला. वा, सर्व मान्यवर इकडे पुढे जाऊन द्या. मागे काकूंना पुढे घ्या. मूड जाऊ नको, लोटून निमे पण राहिले. Thank you.
श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की हरिमुखे म्हणा हरिमुखे पुण्याची कोण
या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.